कोकणात एक वाद असा आहे जो आंब्याच्या हापूस पायरी वादा इतकाच फेमस आहे. एका बाजूला कापा फणसाचे भक्त तर दुसऱ्या बाजूला बरका फणसाचे कट्टर फॅन्स. कोणी म्हणतं कापा म्हणजे खरा फणस, तर दुसरे म्हणतात खरी गोडी तर बरक्यात असते. पण नेमकं हे कापा आणि बरका म्हणजे काय, आणि कोकणात यावर इतकी चर्चा का होते? आज फणस हा कोकणची ओळख वाटत असला तरी इतिहासकारांच्या मते फणसाचा उगम भारतातच झालाय. विशेषतः पश्चिम घाट आणि दक्षिण भारतातील पावसाळी जंगलं हा फणसाचा मूळ प्रदेश मानला जातो. कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात फणस हजारो वर्षांपासून आढळतो. पूर्वी कोकण किनारपट्टीवर अरब व्यापारी, पोर्तुगीज आणि दक्षिण भारतातील व्यापारी मोठ्या प्रमाणात व्यापार करायचे. फणसाचं झाड दमट हवामानात आणि भरपूर पावसात उत्तम वाढत असल्यामुळे तो कोकणात नैसर्गिकरित्या खूप फोफावला. म्हणजे फणस कोणी खास आणला याचा ठोस पुरावा नाही, पण दक्षिण भारत, पश्चिम घाट आणि समुद्री व्यापारामुळे त्याचा प्रसार संपूर्ण कोकणात झाला असावा असं मानलं जातं. आणि एक मजेशीर गोष्ट म्हणजे पोर्तुगीजांनी फणसाला जाका असं नाव दिलं होतं आणि त्यावरूनच इंग्रजीत जॅकफ्रूट हे नाव पडलं असं मानलं जातं. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो हापूस आंबा, पण तिथे अजून एक फळ आहे ज्याचा सुगंध संपूर्ण वाडी व्यापून टाकतो, तो म्हणजे फणस. उन्हाळा सुरू झाला की गावागावात फणस पिकायला लागतात. घराच्या अंगणात मोठं झाड, त्याला लटकलेले प्रचंड फणस आणि घरभर पसरलेला गोड वास. फणस हा फक्त फळ नाही तर कोकणच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आज जगातील सर्वात मोठं झाडावर येणारं फळ म्हणजे जॅकफ्रूट, आणि काही फणस तर 30 ते 40 किलोपर्यंत मोठे असतात. आता कापा फणस म्हणजे घट्ट, कुरकुरीत आणि क्रंची फणस. याचे गरे हातात घेतले की लगेच फुटत नाहीत आणि चावल्यावर टक असा फील येतो. कापाची वैशिष्ट्य म्हणजे घट्ट पोत, कमी चिकट, नीट खाता येतो, जास्त दिवस टिकतो आणि बाजारात जास्त डिमांड असतो. अनेकांना वाटतं खरा फणस म्हणजे कापा, तर बरका म्हणजे मऊ, रसाळ आणि अत्यंत गोड फणस. हा हातात घेतला की लगेच मऊ पडतो आणि त्याचा सुगंध दूरवर पसरतो. बरक्याची वैशिष्ट्य म्हणजे खूप गोड, मऊ आणि रसाळ, जास्त सुगंधी आणि तोंडात विरघळणारा टेक्स्चर. बरकाप्रेमी म्हणतात फणसाचा खरा आत्मा बरक्यातच आहे. आणि मग सुरू होतो खरा वाद. कापा लोक म्हणतात बरका म्हणजे चिखल, त्यात बाईट नाही आणि कापा क्लासी असतो. तर बरकाप्रेमी म्हणतात कापा कोरडा वाटतो, खरी गोडी बरक्यात आणि फणस रसाळच हवा. म्हणजे अगदी हापूस विरुद्ध पायरी, चहा विरुद्ध कॉफी किंवा वडापाव विरुद्ध मिसळ, तसाच हा कोकणातला इमोशनल डिबेट आहे. फणसाबाबत अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे त्याचा सुगंध काही लोकांना स्वर्गीय वाटतो, तर काही लोक म्हणतात हा वास सहनच होत नाही. विशेषतः बरका फणसाचा वास खूप तीव्र असतो, म्हणून काही घरात फणस बाहेर कापला जातो. आणि फणस कापणं म्हणजे कला असते. फणस कापताना हाताला तेल लावतात, सुरीला नारळाचं तेल लावतात आणि खाली वर्तमानपत्र टाकतात, कारण त्याचा चीक खूप चिकट असतो. पूर्वी गावात एखादा एक्सपर्ट माणूसच फणस कापायचा. फणस म्हणजे फक्त गरे खाणं नाही, तर कोकणात त्यापासून अनेक भन्नाट पदार्थ बनतात, जसं फणस पोळी, फणसाचा गर, गूळ आणि उन्हात वाळवून तयार होणारी गोड पोळी. कच्च्या फणसाची मसालेदार भाजी, जिला अनेक जण व्हेजिटेरियन मटण म्हणतात. तसेच घारगी, साटं आणि चिप्स. प्रत्येक गावाची स्वतःची रेसिपी आणि प्रत्येक घराची स्वतःची चव. फणसाच्या बिया देखील खूप पौष्टिक असतात. त्या भाजून, उकडून, आमटीत किंवा भाजीत वापरल्या जातात आणि त्यात प्रोटीन, पोटॅशियम आणि फायबर भरपूर असतं. फणसाचं झाड म्हणजे पूर्ण पॅकेज आहे. फळ उपयोगी, बिया उपयोगी, पाने जनावरांसाठी, लाकूड उपयोगी, कच्चा फणस भाजीसाठी आणि पिकलेला फणस मिठाईसाठी. आज जगभर जॅकफ्रूटला सुपरफूड मानलं जातं. अमेरिकेत आणि युरोपमध्ये कच्च्या फणसाचा वापर बर्गर, टाकू आणि व्हीगन मीट म्हणून केला जातो, कारण त्याचा टेक्स्चर मांसासारखा वाटतो. म्हणजे आपल्या कोकणातली साधी फणसाची भाजी आज जगात ट्रेंडी फूड बनलीये. कोकणात एक म्हण आहे, फणस आला म्हणजे पावसाळा जवळ आला. एप्रिल मे मध्ये फणस पिकायला लागतो आणि त्यानंतर काही आठवड्यात मान्सून सुरू होतो. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं झाडावर चढायची, आजी फणसाचे गरे काढायची, बिया भाजून खाल्ल्या जायच्या आणि घरभर एकच चर्चा व्हायची, हा फणस कापा आहे का बरका? काही गावात मुलांना घाबरवण्यासाठी म्हणायचे झाडाखाली जाऊ नको, फणस डोक्यावर पडेल. कारण काही फणस खरंच एवढे मोठे असतात.
आज अवोकाडो, किवी आणि इम्पोर्टेड फ्रूट्स ट्रेंड होत आहेत. पण आपल्या कोकणातला फणस अजूनही मातीशी जोडलेला, आठवणींनी भरलेला आणि संस्कृती जपणारा एक खास खजिना आहे. कापा असो किंवा बरका, फणस हा कोकणच्या हृदयाचा स्वाद आहे. आता खरी वेळ आलीये निर्णयाची. तुम्हाला कोणता फणस आवडतो, कापा की बरका? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.